म्हणजे याच्यासाठी नमस्कार घेतो कुठल्याही भाषणापूर्वी की मी ज्यांच्या पुढे बोलतोय ते दगडाच्या मूर्त्या आहेत की जिवंत माणसं चेक करण्याचा पहिला थर्मामीटर आहे. नमस्कार घेऊन बघतो. पुन्हा एकदा घेतो. सर्वांना नमस्कार. आता बोलायची इच्छा आहे मला. नाही तर समजा कोणी ऐकायलाच तयार नसेल तर बोलण्यात काही अर्थ नाही. असो, आजच्या या कैलासवासी बिसनजी पाटील राऊत यांच्या 38व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या भव्य दिव्य, असंच म्हणेन मी, आपला गाव छोटा आणि त्या गावात एवढे लोक असणे म्हणजे हा आपल्या गावाच्या दृष्टीने भव्य दिव्य कार्यक्रम. आणि कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माझे गुरु मोहन भाऊ, त्यानंतर आमच्या एकाच वाहिनीचे प्रमुख निषादजी, या जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य माटे मॅडम आणि उपस्थित संपूर्ण व्यासपीठ. वेळाच्या अभावी मी सर्वांची नावं घेत नाही, माफी असावी. माझा परिचय या ठिकाणी करण्यात आला की मी मार्गदर्शक आहे. मार्गदर्शक कोणाला म्हणतात की जो मार्ग दाखवतो. पण मार्ग कोणाला दाखवलं जातं? जो मार्गावर जायला सुरुवात केली त्याला मार्ग दाखवलं जातं. जो मार्गावरच नाही चढला, त्या रस्त्यावर गेलाच नाही, त्याला कशाला मार्गाची गरज आहे? म्हणून सर्वात आधी मी तुम्हाला जिवंत याच्यासाठी करतो विद्यार्थ्यांना की यू आर रेडी फॉर मार्गदर्शन. समजलं माझं म्हणणं? तुम्ही जर मार्गदर्शनासाठी तयार असाल तर बोलायचं, नाहीतर बोलायचंच नाही. मी असाच खराशी शाळेमध्ये 2008ला आल्यावर 3 वर्षापर्यंत लोकांना हेच सांगत फिरलो का बाबा रे, आपल्याला शाळा घडवायची आहे, शाळा घडून मुलं घडवायची आहेत, मुलं घडून गाव घडवायचं आहे आणि आपल्या मुलांचं भविष्य बनवायचं आहे. कोणत्या पोरांसाठी? 1ली, 2री, 3री, 4थीच्या पोरांवर प्रयोग केला. 3 वर्षापर्यंत त्या मार्गावर यायला ते गाववाले तयार नाही. शेवटी त्रासून कुठून करून अस्तावून पस्तावून मार्गावर आले आणि विकासाची पर्वणी सुरू झाली. आज त्या एका छोट्याशा कामामुळे, वेगुर्जी, माझं छोटंच काम, दॅट्स माय ड्युटी, विद्यार्थ्यांना शिकवणं, तेच केलं ना मी, काही वेगळं नाही केलं, त्याचा मला पगार भेटते. पण ते काम केल्यानंतर मात्र कौतुक एवढा मिळाला, समाजात नाव एवढं झालं की मला आज माझी ओळख संपूर्ण भारतातच नाही तर फिनलँडमधून, फिनलँडसारखा एक शैक्षणिक क्षेत्रातला जगातला एक चांगला म्हणजे मानलेला देश आहे फिनलँड. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर आहे. त्याच्यामुळे उत्तर ध्रुवावर असल्यामुळे ते फिनलँडमध्ये 2-2 महिन्याचा दिवस असते आणि 2-2 महिन्याची रात्र असते. घरी जाऊन असं का होते याचा प्रश्न स्वतःला विचारा. नकाशा घ्या, गोलवाला ग्लोब आपल्या शाळेत जाऊन आणि विचार करा की फिनलँडमध्ये 2 महिन्याचा दिवस का? आपल्याकडे तर 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र, पण फिनलँडमध्ये का? हे असे प्रश्न आले पाहिजेत. म्हणून मी थोडंसं त्या देशाचं नाव घेतला. त्या देशाची एक चमू माझ्या शाळेत आली होती आणि त्यांनी मागच्या 7 वर्षापासून मला विनंती केली आहे की प्लीज कम टू फिनलँड सर अँड टेल अस अबाउट द एज्युकेशन पॉलिसी ऑफ रूरल एरिया ऑफ इंडिया. या तिथं आणि तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या गावाच्या खेड्याच्या शाळेमध्ये एक बदलाव करण्याची पद्धती आमच्या फिनलँडमध्ये येऊन सांगा. हे एका छोट्याशा शाळेत केलेल्या कामामुळे मिळालेली पावती आहे. आणि इथं मी आलो, आमचे राऊत भाऊ यांनी मला मागच्या वर्षी बोलवलं होतं, परंतु कुठंतरी मी बाहेर असल्यामुळे नाही आलो. यावर्षी शक्य नव्हतं येणं, पण कुठंतरी धावत पडत माझी गाडी फसली कारण पाऊस खूप पडला. आमच्याकडचे रोड बंद होते, तुमच्याकडे पाऊस खूप आला होता 2-3 दिवसापूर्वी. शेवटी माझी गाडी अजूनही त्या चिखलामध्येच आहे. दुसरी किरायाची गाडी केली आणि त्याच्यासोबत निघून आलो मी. म्हणलं जायचं, कारण त्यांचा जो उद्देश पाहिला, मी कार्यक्रमाची पत्रिका पाहिली तर त्यात स्पष्ट लिहिलं होतं की वडील म्हणून आज 38 वर्ष झाले, पण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मात्र गुणवंत पोरांचं आम्ही कौतुक करतोय. ही फार मोठी गोष्ट आहे. जगामध्ये कौतुकाची आता गरज आहे. कौतुक केल्याशिवाय हे पुढे जाणार नाही. हे मुलांना लक्ष आहे का तुमचं? हे इकडचे छोटे आहेत ना, बोलत बसतात आणि हे छोट्या मनामध्ये तुम्ही ऐकत नाही, मग मोठ्या मनामध्ये बोलता येत नाही. तुमच्यासाठी मी एका दिवशी खराशीला आपल्या आईवडिलांसोबत किंवा आपल्या शाळेची टूर न्या, तेव्हा तिथं गेल्यावर तुमच्या लक्षात येईल छोटी छोटी मुलं 1ली 2रीची किती छान बोलतात. मराठी, हिंदी, इंग्रजी 3ही भाषामध्ये, कुठलाही विषय द्या जगाच्या पाठीवरचा. आज माहिती आहे आजचा दिनविशेष काय आहे? आजचा दिनविशेष आहे चॉकलेट डे, वर्ल्ड चॉकलेट डे आहे. जागतिक चॉकलेट दिवस आहे. छोटासा जरी विषय असेल, चॉकलेट आम्हाला आवडतो, आम्ही खातो, पण त्याचाही जागतिक दिवस राहू शकतो. हो, राहू शकते. चॉकलेटचे फायदे पण आहेत. हृदयविकाराचं धक्का जर वाचवायचा असेल तर शुगर कमी झाली असेल तर चॉकलेट खायला पाहिजे. पण दात सळवायचे नसतील तर चॉकलेट नाही खाल्लं पाहिजे. या दोनही गोष्टी आहेत. ते चॉकलेट दिवशी तेही सुद्धा मुलांना सांगण्याचं काम त्या शाळेमध्ये होतं. म्हणजे अशा पद्धतीची पद्धत आम्ही टेक्निक त्या शाळेमध्ये बनवून ठेवली आणि त्याच्यामुळे आज त्या शाळेतले 52 पोरं नवोदयाला लागले. किती? 52 पोरं. 8 वर्षात नवोदयाला लागणं रेकॉर्ड आहे.
म्हणजे आज त्या गरीब गुंड्यांच्या पोरांचं 12वी पर्यंत शिक्षणाची सेंट्रल केंद्रीय शाळा असते ना नवोदय विद्यालय, 12वी पर्यंत सीबीएसई पॅटर्न शिक्षणाची मोफत व्यवस्था झाली. गरीब पोरं, त्यांचे आई वडील कॉन्व्हेंटच्या किंवा इंग्लिश शिक्षण करू शकत नाही, पण त्या पोरांची व्यवस्था त्यांच्या नॉलेजमुळे झाली, ज्ञानामुळे झाली. मी ज्या विषयावर बोलणारा मोठा गंभीर विषय आहे, लक्ष आहे सर्वांचं. हा तरी पण हा जो आहे ना खूप लुडबुड करतो, हा मोठेपणी एक तर राजकारणी बनल नाही तर नंबर 2चा बदमाश बनेल. ए उभा रे, हे याला बघा, हा पिवळी चप्पल, हा बघा याला त्याला काही घेणं देणं नाहीये, तो आपल्याच तालात आहे. दोघेही पैसे काय खेळून राहिले बघा सर त्यांना प्लीज. वर्गामध्ये असेच असतात बघा, त्यांना काही घेणं देणं नाही. काय त्याचं नाव तरी सांगा, नाव काय त्याचं? ओ पाटील, तुमच्याशीच बोलत आहे मगापासून, तुम्ही बोलत आहे, तर तुम्ही भाषण करा येऊन. हा मी बसलो ऐकतो तुमचं काय म्हणणं आहे, त्याला सरळ घेऊनच जा तिकडे. नकोय, यू आर नॉट अलाउड इन दिस स्पीच. 5 मिनिटं झाले तुझ्या, बसवा त्याला मागं थोडंसं, त्याच्याकडे लक्ष ठेवा तुला प्लीज टीचर. कसं असतं ह्या पंथीकडे पहा, बघा दिसतंय दिवा समोर दिसतंय सर्वांना, बघा सर्वांनी पहा, निरीक्षण करा काय दिसत आहे तुम्हाला. सांगा ना, निरीक्षण करण्याची क्षमता पाहिजे ना माणसाला. सांगा ना काय दिसत आहे दिव्याकडे पाहून. सांगत आहे काय दिसत आहे दिव्याकडे पाहून. बोल लवकर बोल. काय? अरे बोलण्याच्या शब्दात संपल्या आमच्या. आम्ही जाणार कुठं? 21व्या शतकात आहोत आणि जग चाललंय कुठं, आमचा देश चाललाय कुठं, आणि आम्ही एखाद्या मुलाला फक्त पंथीवर बोल, हे ह्या पंथी पेटवली, याच्यावर कोणी बोलेल का? सांग काय सुरू आहे, दिसते काय तुला, काय दिसून राहिलं सांग. हा काय ज्योत दिसून राहिली, आणखी त्याच्या पलीकडं झालं ज्योत दिसत आहे. मला काय दिसतं सांगू? 6 ज्योती पेटवल्या होत्या, एकच ज्योत पेटत आहे. 6 ज्योतीला सारखी वाद, सारखा तेल आहे, तरी एकच ज्योत पेटत आहे. कोणती ज्योत पेटत आहे? तीच ज्योत पेटत आहे जिच्यामध्ये स्ट्रगल करण्याची, संपूर्ण परिस्थितीशी भांडून आपल्याला टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. तीच ज्योत तिकट आहे, बाकीच्या ज्योती विझल्या. हाच एक प्रॉब्लेम आहे आमच्या विद्यार्थी जीवनात. जो वर्गामध्ये खूप मेहनत करतो, अभ्यास करतो, असे 1, 2, 3 पोरं असतात, तेच पुढे जातात आणि उरलेल्या 40 पोरामधला बाकीचा वर्ग, कोणी ट्रॅक्टरवर हमाली करताना दिसतात, कोणी शेतावर आपलं भारा आणताना दिसतात आणि कुठल्या कामावर जाताना दिसतात. त्याचं हाच कारण आहे, बाकीचे आहे ज्योतींसारखे विद्येला आम्ही विजून जातो. आणि एकाच ज्योतीचं बघा किंमत, पंख्यासारखी हवा सर्वांवर फेकून राहिला. एक अजूनही मी बऱ्याच वेळापासून तिचं निरीक्षण करून राहिलो, केव्हा विजेल, पण ती विजणार नाही, कारण तिच्या क्षमता आहे. ती तसे बना या ज्योतीसारखं. आलं लक्षात? काही नाही ठेवलं आयुष्यात. आम्हाला आता मजा आहे, मस्तपैकी आई वडिलांचा पैसा आहे, खायला घालायला कपडे आहेत, खायला मस्तपैकी अन्न आहे, मजा मारत आहोत आपण. मित्रांनो, ह्या जरी मूलभूत गरजा पूर्ण झाल्या ना, पण बाकीच्या गरजा महत्वाच्या आहेत. आपलं जीवन, आपलं आयुष्य. आज या ठिकाणी बरेच मुलं बसले आहेत आणि बरीच पालकं बसलेत, गावकरी बसलेत. तुम्हाला एकच सांगतो, मी एखाद्या गावात जातो, पालकांना एक पहिला प्रश्न विचारतो बसले असताना, की सांगा रे बाबा तुमच्याकडे काय संपत्ती आहे. काय सांगतात पटकन ते? नाही भाऊ आमची 5-6 एकर जमीन आहे, एक घर आहे, तिकडे प्लॉट घेऊन ठेवलो, बँकमध्ये काही बॅलन्स नाही, सोना चांदी ना, काही सांगतात, हे आमची संपत्ती सांगतात. पण ते सपशेल चुकीचं बोलतात. खरी संपत्ती कोणती आहे? त्यांनी जन्माला घातलेली मुलं, मुलगा आणि मुलगी जी आहे ना, ती खरी संपत्ती आहे. पण दुर्दैवानं आमचं लक्ष आजकालच्या पालकांचं त्या संपत्तीकडे जास्त आहे. शेती कशी वाढेल, 1ची 2 एकर कशी होईल, बँकेत बॅलन्सिंग कसा वाढेल, बायकोला वाटतं त्याच्या 1 तोळ्याचा आहे तर 2 तोळ्याचा कसा होईल गड्यात, ह्याच भानगडीकडे आम्ही धावत चाललोय. पण हे जे जन्माला घातली ही खरी संपत्ती आहे, हिच्याकडे पाहण्याचा दुर्लक्ष आहे. पण एक सांगतो, ज्या दिवशी एखाद्या गावात नाही, एखाद्या माणसाचं, एखाद्या बाईचं एक पोरगं साधं चपराशी बनते ना, एखाद्या सरकारी नोकरीत किंवा एखाद्या संस्थेमध्ये, तोही माणूस, ते बाई आणि माणूस, तिचा माय आणि बाप छाती काढून गावात चालतात की चलो मेरा बच्चा चपराचा दोघी बना. एक वेगळा आनंद मिळतो त्यांना. नाही तर एक चांगला उद्योगपती, एक चांगला बिझनेसमॅन, एक चांगला काम करणारा जरी बनला तर त्या आई वडिलांना सार्थक होतं त्यांच्या जीवनाचं. आणि तुमच्या मुलांचं एकच काम आहे, आपल्या आई वडिलांचं जीवनाचं सार्थक करणं. पण दुर्दैव कसं आहे, आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आलो पण फक्त आम्ही टीका करतो, फक्त आम्ही दोष देतो, फक्त आपण परिस्थितीच्या मागं असं फक्त नाव बोट ठेवतो. बाबासाहेबांनी असं केलं असतं तर जगाच्या पटलावर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या नावाचा पुतळा युनिव्हर्सिटी समोर लावला नसता. काय लिहिलंय त्या पुतळ्याच्या खाली? असा विद्यार्थी केव्हा सापडेल याची चिंता आम्हाला अपेक्षा आहे. म्हणजे असा विद्यार्थी होऊन गेला बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये की त्या पुतळ्याच्या खाली लिहिलंय, तर असा विद्यार्थी पुन्हा कधी भेटणार नाही. ज्या देशातून गेले, ज्या राज्यातून गेले, त्याच राज्यात आणि त्या देशात आम्हाला आज तसा विद्यार्थी शोधायची गरज पडत नाही. का अशी परिस्थिती झाली? त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही इथं बसल्यात, मी मुलांना देवाघरची फुलं समजतो आणि त्या देवाघरच्या फुलांची पूजा करणारा मी पुजारी आहे. आम टीचर. मला आनंद आहे या गोष्टीचा की मी शिक्षक झालो,
कारण जगातला सर्वात मोठा रोल जर असेल ना माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर गुरुपेक्षा दुसरा राहू शकत नाही. म्हणूनच म्हटलंय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै नमः गुरुदेव नमः. म्हणूनच म्हटलंय गुरुला देवाची तुलना केली. मग या देव तुल्य गुरुजीनं ज्या पोरांना शिकवलं ते देवासारखे आहेत. आहात ना तुम्ही देवासारखे? अरे आहात का? हो की नाही तर म्हणा आहात का? व्हेरी गुड. मला आनंद झाला माझ्या पुढे देव बसलेत. आता देव कधी खोटं बोलत नाही. तेव्हा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि देवाने आता खरं खरं बोलायचंय. सांगा बरं तुमच्यापैकी किती जणांचे आई वडील तंबाखू दारू खर्यासारखं व्यसन करतात? हातवर करा. चल देव खोटं बोलत करा. हातवर करा. चला चला करा लवकर करा. घाबरायचं नाही. मागून पाहिलं झोडपील असं चिंताच नाही करायची. असं नाही पूर्ण करायचं. व्हेरी गुड. बघा सर प्रमाण व्यसनाचा. आता हात खाली करा. आता तुमच्यापैकी किती जणांच्या घरी वर्तमानपत्र येतं? त्यांनी हात वर. पेपर पेपर दैनिक तुझ्या घरी येतं? कोणतं पत्र येतं? लोक वर्तमान नाव सांगा त्याचं. हात तर वर करून टाकली माऊलीनं पण पेपराचं नावच माहित नाही. कारण तिला कधी तो पेपर वाचायला भेटत नाही. तिची इच्छा होत नाही. आणि असून असून जास्तीत जास्त हॉटेल असेल पांटेला तिथे येत असेल सायंकाळी फाडून दुसऱ्या दिवशी खर्रा बांधायला तो कामात येतो. ही परिस्थिती आहे. पेपरची किंमत किती आहे? 5 रुपये. आणि खर्रा केवढ्याचा होते? अरे बापरे रेटही माहित आहे आम्हाला. मग यांना रेट कसा माहिती आहे 20 रुपये खर्रा? कारण हेच जातात खर्रा आणायला. हा बरेच जण जातात खर्रा घ्यायला. तो बापाही मोठा तावानं सांगते जाबे माझं नाव सांगतो जास्त चुना मारायला लावजो चांगला घोटावाला लावजो म्हणजे असं सांगते जसं काही मोठी काही वस्तू घ्यायला पाठवलं पोराला. पोरगं जातं आणतं घेऊन आणि आणल्यानंतर त्यालाही वाटतं पोराला की माझा बाप हे खाल्ल्याशिवाय हा कसा जिवंत राहतो. म्हणजे जिवंत राहण्यासाठी याला याचीच गरज आहे का? काही तर महान असे आहेत जोपर्यंत खर्रा तंबाखू खात नाही त्यांना हागायला लागत नाही. बरोबर आहे? रिअल आहे रिअल आहे. अशांचा समजा चुकीनं रात्री समजा तंबाखू खर्रा संपला नाही भेटली दुसऱ्या शेजाऱ्याला रात्री 12 वाजता उठवतात अबे देवे थोडीशी उतरून नाही राहिली. अशी कंडिशन झाली आजच्या जगात. मी शास्त्रज्ञांना हा लावायला पाहिजे शोध की तंबाखू खाल्ल्यावरच हागायला लागते. मला तसं वाटतं अन्न खाल्ल्यावर हागायला लागायला पाहिजे. दुर्दैव आमचं आज अशी कंडिशन झाली आहे. मी काय वाक्य वापरला तुम्हाला? किती लोकांचे आई वडील म्हटलं आणि याचा अर्थ फक्त बाप बदनाम आहे पण मायाही काही कमी नसेल. मी एक दिवस असाच मला वाटतं मांडळ की कुठल्या गावी इकडच्या एक गाव आहे इकडे लाखांदूर बऱ्याच गावी जातो मी. पूर्ण महाराष्ट्रात जातो काउन्सिलिंगला आणि मुलं माझं भाषण खूप छान ऐकतात कारण मी त्यांच्यातलंच बोलतो. कारण माझं आयुष्य पूर्ण टोटली खेड्यात गेलंय. माझी सुरू नोकरी मुरमाडी दुक्कर 13 वर्ष त्याच गावात. लग्न झालं त्याच गावात. मुलं झाले तिथून बदली झाली. खराशीला आलो 2008 आपली पोरगी टाकली पहिल्या वर्गात. दुसऱ्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरीला पहिल्यात टाकलं. मी जेव्हा गुरुजी आपले पोरं पहिली टाकले तेव्हा त्या गावातले खराशीचे कॉन्व्हेंटला जाणारे माझ्या शाळेत परत आले. गुरुजीनंच तर आपली पोरगी टाकली शाळेत. मग काहून आम्ही आमची पोरं बाहेर गावी पाठवतो? हा विश्वासाची निर्मिती त्या गावात झाली आणि तिथंच राहिलो मी 14 वर्ष 15 वर्ष राहिलो खराशीत. आता मागच्या वर्षी माझी बदली झाली. नवीन गावात गेलो पारडी नावाचं गाव. मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो एका वर्षामध्ये पारडीचा असा कायापालट झालाय. पुढच्या वर्षी जशी खराशीला 3 ते 4 लाख लोकांनी भेटी दिल्या पारडीलाही लोकांच्या भेटी सुरू होतील. काय? फक्त बदला लोकांमधला. फक्त माझ्या बोलण्याला लोक बदललेत आणि शाळेकडे लक्ष दिलं. देवळाची दानपेटी शाळेत आली. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल. शाळेसाठी लोक झटतात. शाळेसाठी एखादा म्हातारा मेला तर त्याच्या तेरवीचा तो जेवणाचा कार्यक्रम न देता तेवढे पैसे ते शाळेत आणून देतात. सर याच्यातून एक कॉम्प्युटर घ्या. सर याच्यातून एक काहीतरी वस्तू शाळेत घ्या. तेरवी करून काय खातील हात पुसतील आणि काबे लाडू नाही दिलं म्हणून बोलत जातील अशी गत आहे. आज अशा समाजात बदल होणे गरजेचं आहे. मी उदाहरण देतो. मी एका राखापूरलाच येत होतो. मी खराशीवर निघालो. दिघोरी नावाचं गाव आहे दिघोरी मोठी. आणि त्या दिघोरी मोठीवर टी पॉईंटवर पोह्याच्या दुकानात पोह्याच्या आलू पोहा द फेमस फूड ऑफ भंडारा डिस्ट्रिक्ट. आलू पोहा फेमस आहे भंडाऱ्याचा. तो आलू पोह्याच्या दुकानात तर मला नाश्ताही करायचा होता. माझी नजर पडली. तितक्यात काय झालं तिथे एक माझा मित्र माझ्यासोबत शिकला होता. तो तिथं पांढऱ्याला उभा होता. चिखलानं पूर्ण भरला होता म्हणजेच तो रोवण्याहून आला होता ब्रेकमध्ये आणि त्यानं मला आवाज दिला. मी गेलो. मला पोहे चारले चहा पेलो आणि तो जेव्हा बिल द्यायला गेला तेव्हा त्यानं 12 खर्रे बांधून एका झिल्लीमध्ये त्या दुकानदारानं त्या माझ्या मित्राला दिले. मी चिडलो. काय बे म्हणलं माणूस आहेस का राक्षस आहेस 12 खर्रे खाते? अरे भाऊ म्हणे माझे नव्हेत म्हणे. रोवणा सुरू आहे म्हणे. पातीवर जेवढ्या बाया आल्यात म्हणे त्याचे खर्रे होत म्हणे. रोजी पहिले नाही खरवत म्हणे. त्या पहिले खर्रा चारशील का ते सांग. तो तू या रोवण्यावर येऊ. ही गत आहे. हे रियालिटी मला त्या दिवशी समजली. आणि जेव्हा आईनं बाप जर व्यसनात मरगळले असतील तर या पोरांचं भविष्य काय सांगा ना मला.
आहे का तुमचं भविष्य? नाही ना. म्हणून समजून घ्या. आजही मी गॅरंटी देतो, मी एका वर्गात गेलो, मला फिरायची, मी शिक्षण समितीमध्ये भाऊसोबत मला शिक्षण समितीत घेतलंय भंडारा जिल्ह्याच्या. मी महाराष्ट्राच्या थिंक टँक कोर ग्रुपचा मेंबर आहे. मी बरेच वेळा कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही प्रायव्हेट असो, सीबीएसई असो, मला जाण्याचा अधिकार आहे. आय हॅव आय कार्ड अबाउट दॅट. कुठल्याही शाळेमध्ये जाऊन मी तपासणी करू शकतो, कारण या सर्व विचारांना मला मुंबईतल्या मीटिंगमध्ये मांडावं लागतं. जेव्हा मी एका शाळेत गेलो, शाळेचं नाव नाही सांगणार, असाच विषय चालू होता, पोरांशी बोललो, 8वा वर्ग होता. 8व्या वर्गात सहज मी व्यसनावर बोललो. सहज म्हटलं, अरे पाहूया तुम्ही कोण कोण खाते, कोण बोलायला तयार आहे. कोणी आपली चूक करायला कधीच तयार होत नाही. मी म्हटलं कोणीच हात वर नाही केला, आम्ही खातो म्हणून. मग मी म्हटलं परिसराला बोलवलं, चेक द बॅग्स ऑफ द स्टुडंट्स. मी पहिले बॉईजचे बॅग चेक करायला लावले. 4 पोरांच्या बॅग मधून पुढे निघाल्या. मग मी त्यांना रागवलो, चिडलो, नालायकांनो असं तसं. बघायला म्हटलं मुलीकडे असं तसं होतो. त्याच्यातलं एक काय म्हणते, सर त्या पोरीची बॅग बघा म्हणते. खरंच त्या पोरीची एका बॅग बघितली, तिच्या बघितून पुढे निघाली. म्हणजे 8व्या वर्गामध्ये आम्ही व्यसनांकडे जर पाऊल टाकत आहोत, काय भविष्यात करणार आहोत याचा विचार करत आहोत. हे विचाराची गरज आहे. आणि म्हणून यालाच धरून मी दुसरा प्रश्न विचारतो. तुमच्याशी बोलूनच चालतोय मी. आता मगाने देवासारखे आपल्या आई वडिलांच्या व्यसनावर बोलले. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, बघूया किती लोक तुमच्यामधले खरं बोलतात. मी देव म्हटलंय, देव कधी खोटं बोलत नाही. सांगा बरं, तुमच्यापैकी किती जणांना शिव्या येतात हातवर? आलं दुसरे? हा, व्हेरी गुड. या पोरीसाठी टाळ्या वाजवा. का वाजवा? आपल्यातली चूक कबूल करण्याची हिंमत त्या पोरीने दाखवली. तुम्ही दाखवल्या नाही. तिला त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. शिव्या येतात म्हणून नाही वाजवल्या. तिनं मला शिव्या येतात हे कबूल केलं म्हणून वाजवायला. म्हणून जीवनामध्ये सर्वात पहिले हे शिका, आपल्यातली चूक, आपल्यातली कमतरता कबूल करण्याची क्षमता निर्माण करा. तोच माणूस नाही तर काही फायदा नाही. तो कॉम्प्युटर मॅन परवडला, आम्ही नाही परवडले. असं झालं, जे फीड केलंय तसंच वागायचं. असंच ना, तो असतो ना, तो कॉम्प्युटरचा मॅन जो बनवतात, रोबो काय करतो, जो तुम्ही त्याच्यामध्ये फीड कराल, जे मेमोरीज टाकाल, त्या मेमरी प्रमाणे तो वागतो. तसेच झाले होता मी. नाही रे, नाही सांगायचा, शिवाय तर नाही बोलायचा. हो, तू जर म्हणशील शिवाय येतात, माया नाही म्हणतील, मायबाप म्हणतील, माझे मायबाप हा कोणाचा पोरगा शिवाय. बरोबर आहे ना? आता तुला कबूल केलं, पुन्हा आता एवढं बोललो, देवाकडची फुलं, खोटं बोलायचं नाही. आता हात वर करा बरं. किती जणांना शिवाय येतात? हात वर करा. घाबरायचं. शाबाश. इकडून लवकर सुरुवात झाली. जसा जसा माणूस मोठा होत जातो, तसा तसा खोटारडा बनत जातो. बरोबर आहे? याचं ज्वलंत उदाहरण. इकडे पटकन आज उभे झाले सर, एवढं बोलल्यावर. इथून अजूनही उभे व्हायला सरळ करा, घाबरायचं नाही. व्हेरी गुड. कारण मी शोधतो शिव्या न देणारा एखादा सापटावा, पण नाही सापडून राहिला मला. कबूल केलं एवढंच चांगलं. पण मला एक सांगा, आता हात खाली करा. कुठून शिकले शिव्या? चला दुसरा प्रश्न. कोणत्या गुरुजीनं शिकवलं नाव सांगून द्या. मोहन भाऊ बसलेत, शिक्षण समिती ठराव घेऊन दुसऱ्या दिवशी सस्पेंड. ते लिहारे पोरांनो, व्याकरणासहित शिव्या, झगडा झाला तर हे देवाची, केस ओढलं तर हे देवाची, कोण ढकललं तर हे देवाची, असं लिहून दिला का? सांगा नाही ना. मग कुठून शिकले? आता तरी उत्तर द्या तुमच्यापैकी एक जण. कुठून शिकले? बोला, घाबरायचं नाही. कुठून शिकले शिव्या? सांगा, बोला ना. कुठून बेटा? गावातून. आणखी पुढे चला. कुठून? समाजातून. आता आणखी खाली या थोडस. याला ओरिजिनल वाक्यच नाही वापरल्या. कुठून? घरातून. मला तेच तर पाहिजे होता. हे होय खरी उत्तर. कुठून सुरुवात होते? घरातून. बदनाम तो समाज होता है, सुरुवात घर से ही होती है. घरातून आम्ही शिकले. मग एखाद्या पोरानं समजा चौकामध्ये 4 माणसात शिवा देऊन टाकली, ऐकणारे काय म्हणतात, तू असा शिकवते का म्हणजे मास्तर? इकडं तर नाही शिकवलं त्यानं शिव्या, पण ऐकणारा मात्र पहिलं टार्गेट कोणाला करते? गुरुजीला. असा शिकवते का बे? कोणत्या शाळेत जायचं बे? कोणत्या गुरुजी शिकवते बे? चालू सुरू त्याचा. आणि एखाद्या पोरानं चांगलं काम करू द्या, समाजामध्ये एखाद्या चांगल्या संस्काराचं काम करू द्या, तेव्हा पाहणारे काय म्हणते? कोणाचा पोरगा हो मा. तेव्हा मात्र कोणाचा पोरगा हो मा, मोठा चांगला मा, कोणाची पोरगी हो मा, मोठी चांगली आहे. हो बघा, म्हणजे चांगलं काम केलं तर मायबाप आणि वाईट झालं तर मास्तर. जेव्हा की कधीच तो गुरुजी अशा गोष्टी शिकवत नाही. हेच आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मुलांना सांगतो, तुमची खरी शाळा ती शाळा नाही ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही शिकायला जाता. तुमची खरी शाळा तुमचा घर आहे. तुमचा खरा गुरुजी, पहिला शिक्षक, ते शिक्षक नाही जे तुम्हाला शिकवतात, तुमची आई आहे. आणि तो हेडमास्तर जो शाळेचा आहे, तो नंतरचा पहिला हेडमास्तर तुमचा बाप आहे. पण दुर्दैवानं आमचा हेडमास्तर, आमचा गुरुजी, आमचा बाप हे दूर पडायला. आलं लक्षात? एक म्हण ऐकली असेल, शिवाजी जन्मावा तर शेजाऱ्याच्या घरी, असं म्हणतात. शिवाजी माझ्या घरी नाही जन्मला पाहिजे, कारण तेवढे कष्ट घेण्याची क्षमताच नाही ना माझ्यामध्ये. शिवाजी सहजासहजी नाही बनला. शिवाजी महाराज त्यांच्या आईमुळे बनलं, जिजाबाईमुळे बनलं. बरोबर आहे? मग मला सांगा, जिजाबाई कुठल्या कॉलेजला जाऊन डिग्री करून आली होती का? हाऊ टू मेक माय एम्परर चाइल्ड ॲज एम्परर?
अहो माझ्या पोराला कसा राजा बनवायची ट्रेनिंग घ्यायला गेलती का? नाही ना. अनपढ न शिकलेली, कधी तिला लिहिता वाचता येत नसणार एका स्त्रीने एका छोट्याशा 14 वर्षाच्या पोरामध्ये हे भरलं की तुला स्वराज्य बनवायचं आहे, तुला ह्या मुघलांच्या, या आदिलशाह निजामशाहच्या गुलामगिरीतून या महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. आणि त्या गोष्टीवर फक्त 500-100 मावळे घेऊन त्या माणसानं आपलं आयुष्य नाही, पूर्ण या राज्याचं नाही, या देशाचं नाव केलं. असं महान कार्य एका आईमुळे जर एखादं पोरगं करू शकते, इथे एखादी आई आहे का जिजाबाई? नाही आहे का? चला, मोबाईल किती जण पाहतात? तिसरा प्रश्न, किती जण मोबाईल पाहतात? हात वर करा बेटा, घाबरायचं. हो, चांगले पुरात मोरण्याचे प्रामाणिक आहे, चुका तर कबूल करतात. आता बऱ्याचशा शिक्षकांना कंप्लेंट कोण देतात? अजी सर हा मोठ्यानं मोबाईल पाहते. अबे पण त्याला शिकवला कोण दिला त्याच्या हातात मोबाईल? आता पोरगा होते लहानसा कांडकर राहते, त्याच्या हातात मोबाईल देते माय. तिला कारण वेळ नाही आता, कारण तिला मोबाईल पाहायला एवढा वेळ आहे की पोरगा रडला तर ती जवळ घेत नाही. पहिलेची माय काय करायची, पोरगा रडला तर कुशीत घ्यायची. त्याचं कारण होतं, मायच्या कुशीत गेल्यावर पोरगा चूप असायचं का? हात खाली करा बेटा. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात असताना आईच्या हृदयाच्या ठोके त्याला असे पाठांतर झाले असतात. त्याच्यामुळे जन्माला आल्यानंतर जेव्हा जेव्हा तो रडतो आणि आईजवळ जातो, आईच्या कुशीला कान लागल्याबरोबर तिच्या हृदयाचे ठोके कानावर पडल्याबरोबर त्याला वाटते नाव आय एम सेफ, मी सुरक्षित आहे, आणि म्हणून तो रडणं बंद करतो. ही आईची खुशी नाही राहिली आता. त्या लहानशा चेंडका 1-2 वर्षाचा झाला, एक बाजूला असा कार्टून लावते तर दुसऱ्या बाजून त्याच्या तोंडात ठुसते. भात पोळी भाजी, जसं त्या शेवया बनवताना त्या बेलण्याला नाही ठुसते तसं, अशी परिस्थिती झाली. आणि जसा समजा नेटवर्क केला किंवा तो ऑडिओ बंद झाला, तो पोरगाही खाना बंद, हा चालू कर पाहिजे. म्हणजे त्याचा पूर्ण लक्ष द्या टीव्ही याच्याकडे, खाण्याकडे लक्ष नाही. असं म्हणतात खाण्याच्या बाबतीत शास्त्रज्ञांनी सांगितलं की मनानं जर जेवत असाल तर शरीराला लागेल, नाही तर तो लागणार नाही. आणि दुर्दैव आज बघा, आज पोरांची वजन बघा, हवेवर उडतील असे वजन आहेत पोरांची. पहिलेच्या काळात, आमच्या काळात 4थीचा पोरगा कसा असायचा सर? असा टोबिया. आता तर 4थीच्या पोराचा खो खोचं पीक नाही निघत. तिच्या बहीण त्याला नेला खो खो खेळायले, अरे लहानचा जायची म्हणजे दुसऱ्या दिवशी बाप आहे त्याची नको घ्यायची, रातभर नाही झोपला काला. पहिलेच्या काळात जमाना बघा कसा बदलला. पहिलेच्या काळात भाऊ माझ्या पोराला घ्यायची, काऊन काढल्या त्याला टीम मधून, सुतवा त्याला, सुस्ती नव्हती. आता एखादा गुरुजी एखाद्या गोष्टीसाठी एक झापड मारून दुसऱ्या दिवशी बाप शाळेत येते, ओ काहो मास्तर महापोराला हात लावायचा नाही सांगून ठेवतो. याच्या आईला पहिलेचा बाप हा शिकला बाप आहे, तरी पण हा शिव्या घालतो मास्तरला, गुरुजी पोराला मारल्याबद्दल. पण तो अनाडी बाप होता, गुरुजीनं मारल्यावर जर घरी गेला रडत, बाप म्हणायचा अबे उद्या येतो आणखी सुतवायला लावतो तुला, काहीतरी केला अशी. फरक आलायचा, काय बदलणार आहे? आणि म्हणून मला कधी कधी भीती वाटते की आम्ही या सर्व याच्यामध्ये, या संपूर्ण स्पर्धेच्या युगामध्ये आम्ही असे धावपळी ससी घोरपड चालू आहे आमची, असे पुढे चालू. पण तुम्हाला विनंती करतो मुलांना आणि विशेषतः मुलींना, तुम्हाला तर करतो जिथं मुलं कमी दिसून राहिले, मुली जास्त दिसून राहिल्या, त्याचं कारण सांगतो. तुम्हाला काय विनंती करतो, तुम्ही जन्माला आले तेव्हा जलेबीवर निभावला, जलेबी वाटून टाकला. आणि हे जेव्हा झाले का नाही, हे 2-2 किलो पेढे, हा पोरगा झाला ना अन्न बा 2 किलो, पोरगी आली का बे, मला 2 पोरी आहेत. कधी कधी प्रश्न येते, कोणी विचारते किती मुलं आहेत, तसं तर मी सांगतो सरळ 118 माझे आणि शाळेतले आणि 2 माझ्या पोरी, मी 120 पोराचा बाप. कधी मला कोणी विचारलं शाळेतले जेवढे विद्यार्थी त्याच्यात माझ्या 2 पोरी प्लस करून मी 120 पोरांचा बाप आहे, तर असे पाहते. अरे 118 शाळेतले पोरं आणि 2 माझ्या जन्माला घातलेल्या, 120चा बाप आहे. मग पोरी म्हटल्यावर काही काही जी 2 पोरी का जी, एकाच पोरगा होऊ द्यायला पाहिजे होता जी, ह्याच्या बहीण त्याला टेन्शन. म्हणजे आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, पोरगी झाल्या म्हणलं त्यांना असं वाटतं की बापरे यानं भाऊ थोडा बापा हा मेला. मी तर म्हणतो सर्वात जास्त सुखी पोरीचेच बाप आहेत आणि पोरीचेच माय आहे. हे दिवे ते म्हणतात ना, दिवा प्रकाश देते म्हणून आळ्यावर बसवू नये. आज हालत अशी झाली आहे, कोणताही रिझल्ट बघा, माझ्या शाळेचा नाही, कुठल्याही महाराष्ट्राच्या बोर्डाचा, सीबीएसईच्या एमबीएससीच्या टॉपर 10 मध्ये 8 पोरी आणि खालचे 2 पोर बस. का माऊले अभ्यास तरी करतात आणि हे माऊले नाही, बापाली धाक आहे ना, हा नाही जाईल शाळेत, पाहून टाकू आहे 5 एकर विकून टाकीन. अबे काय नाव तुझ्या 5 एकर विकले नाही भेट, 20-20 लाख 30-30 लाख 40-40 लाख. एक गुरुजी बनायचं आहे ना, किती रेट आहे? 50 लाख 60 लाख रेट आहे. डॉक्टर बनायचं आहे 1 कोटी 1.5 कोटी रेट आहे. कुठला ना आता आहे तो, 10-20 वर्षांनंतर तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या काळामध्ये तो 3-4 कोटीवर जाईल. पण एक सांगतो, डॉक्टर 20,000 बनता येईल, मग त्याच्यासाठी नंबर लागला पाहिजे. गव्हर्नमेंट कोट्यातून MBBSला नंबर लागला पाहिजे. त्या दिशेने प्रयत्न केला तर मायबापाचे पैसे लागत नाही. तोच डॉक्टर कामाचा जो शिकून पैसा
म्हणजे स्कॉलरशिपवर किंवा स्वतःच्या ब्रिलियन्सीने टिकून डॉक्टर बनतो, तोच डॉक्टर कामाचा. हा पैसे देऊ आणि फीस भरू 2-2, 3-3 कोटी भरून युपीत पाठवून रशियात पाठवून डॉक्टर बनवला, तो मारायला नाही का जिकडे आल्यावर लोकायले. हे रियालिटी सांगतो मला भविष्याची, म्हणून तसे बना. आणि मुलींना एक सांगतो, जास्त बोलणार नाही, बरेच लोकांना बोलायचं आहे, पावसाचा वेळ आहे. मी एक पहिल्या बायको आधी सांगितलं होतं, मी बोलतो तर मला 2-3 तास पाहिजे, आणि म्हणून मला की नाही विद्यार्थ्यांसमोरच एखाद्या वेळेस बोलवायचं, कारण पाहुणे असतात, त्यांना बोलायचं असतं. माझी फसकत होते मी किती बोललो. मी 3-3, 4-4 तास बोलतो, नाही उठत. नागपूरचा एक सुरेश भट सभागृह आहे, दर 2 महिन्याने बुक राहत येतो. 4 शाळांच्या पालक, त्यांचे शिक्षक आणि विद्यार्थी पुढे पॅक करतात आणि मला बोलवतात. 3 तास बोलतो मी. सुलाई नाही उठत माझ्या जागेवर दुसरा बसेल म्हणून बोल, कारण मी तुमच्या मनातलं बोलतो. मी बाहेरचं नाही बोलत, तुमच्याच गावात राहिलो, खेड्यापाड्यात. हे रियालिटी आहे. मगाशी तुम्ही हातवर गेले शिव्या करण्यासाठी आम्हाला येतात, पण माझी विनंती आहे, वाईट गोष्टींना सोडा. पण दुर्दैव तुमचं नाहीये. आमच्या गावामध्ये 2 बायाचा झगडा होऊ दे, तर आमची माय काय करते, तिसरी पुरा झगडा संपेपर्यंत हट नाही देते. हट्टे का नाही होत, तिला असा आनंद होते, याने लटा पकडावा, याने एकामेकाला मारावा, या तिसरीला मोठा आसुरी आणून देते. हटतच नाही देतो आहे ना. तेवढंच समजा एखादा लहान पोरगा गेला, चल्ला मा घरी भूक लागली, थांब ना भाड्या, ऐकू नाही दे. मी झाडीपट्टीच्या भाषेतून काम बोलतो. मी झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये जवळपास 1200-1300 नाटकांमध्ये काम केलंय. तुमच्या गावचे प्राध्यापक शेखर डोंगरे, ज्या गावात मी उभा आहे, हे आणि मी एकाच कंपनीत होतो. जवळपास मी 12 वर्ष काम केलं. ज्या दिवशी खराशीच्या शाळेमध्ये मी जॉईन केलं, त्या दिवशी मी नाट्यक्षेत्र सोडलं. लोक म्हणायला लागले, सर तुमची नाईट एवढी 4-4.5 हजार नाईट 2008 मध्ये होती, एवढे मोठे खलनायक तुम्ही, आणि का सोडलं. मी त्यांना सांगायलो की बाबा रे, नाटकामध्ये जाऊन नाटकाच्या स्टेजवर हिरो बनायचा बहुत चान्स भेटला, आता शिक्षणाच्या पटलावर एक हिरो बनण्याचा चान्स आहे, तिथं मला जाऊ दे. आणि म्हणून मी तो क्षेत्र निवडला. त्याच्यानंतर मी नाटकावर पाहायला लागलो. आजही जसं नाटकचा सीझन सुरू होते, कंपन्यावाले येतात, सर 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 10, 20, 30, 40 नाटकं काढून द्या. भूक नाटक कोणी पाहिली असेल, आठवते का भूक? हा, त्या भूकचा मीच खलनायक होय. विवेकानंद म्हणतात मला, तो विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा सागर, पण मी आहे कूटनीतीचा महासागर. डायलॉग आठवलं मला त्या नाटकाचा. हा, तोच होय मी. तुम्ही त्यावेळेस इतक्याचा आहे ना, आणि तुम्ही ते नसालच मला वाटते, हे तर नसतीलच. 2008ला सोडलं, 15-16 वर्ष झाले, ते कुठं असतील. पण या सर्व गोष्टी करत असताना एक गोष्ट मला जग पाहायला मिळालं, जवळून पाहायला मिळालं. भाषेवर प्रभुत्व झालं. मी मुस्लिम माणूस, मगापासून एखादा हिंदी शब्द आलाय का रे माझ्या बोलण्यात, किंवा माझ्या मराठीत एखादी चूक लक्षात आली का रे तुमच्या? माझं शिक्षण तर हिंदीतून झालंय. माझ्या घरी हिंदीच बोलली जाते, घराच्या बाहेर निघाल्यावर मी मराठी बोलतोय, पण कधीतरी मराठीमध्ये माझ्या इथे चूक आली का? नाही. तर हेच शिकण्याची क्षमता आपल्यात निर्माण करा. मी बरंच शिकलो, झालोय गुरुजी, पण मला गर्व आहे या गोष्टीचा. मी अनेकांना डॉक्टर्स, इंजिनियर, आज खराशीचे 7 पोरं MBBS करून राहिले, 6 पोरं IT ला आहेत, IIT 6 पोरं. विचार करा, लहानसा गाव, 700 लोकसंख्या, काय बदल होते एका शाळेमुळे. एका छोट्याशा शाळेमुळे झालेला तो बदल आहे. हा बदल आपल्याही गावात निर्माण होते. आणि तुम्हाला विनंती करतो, एक उदाहरण देतो जाता जाता शेवटचा. बरंच बोलायचं होतं. एक नंदुरबार नावाचा जिल्हा आहे. कोणी सांगेल तुमच्यापैकी हा नंदुरबार जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला? जसा भंडारातून गोंदिया वेगळा झाला, नंदुरबार कुठून वेगळा झाला? कोणी सांगेल? चला हे मोठ्यांना सांगा ना. मग पोलीस भरतीला जाता, मेडिकलमध्ये निघलो, पेपरातच गेलो. पेपरात कुठे जातो? इथंच जातो आम्ही. वाचन नाही, वाचनालय धुळखात पडल्यात पुस्तका. पेपर कधी आम्ही चिवडत नाही. माझ्या खराशीच्या एवढ्याही पोरांच्या घरी पेपर येतात. बँकेमध्ये खाऊचे पैसे गोळा करतात, तिथून आम्ही पेपराचा बिल देतो. 5-5 लाख रुपये एका वर्षात पोरांचे गोळा होतात खाऊचे. विचार करा, रेकॉर्ड बेक आहे. चॉकलेट नाही, बिस्किट नाही, काही नाही, काही नाही, न खाता पोरं बँकेमध्ये आपल्याला तेच चालवतात. कॅशियर, मॅनेजर सर्व तेच बनतात आणि पोरं पैसे गोळा करतात. बचत शिकलेत आणि टोटल व्यवहार इंग्रजीत करतात. छोटासा पहिल्यांदा पोरगा येतो, त्याला बँकिंग करणारा पोरगा विचारतो, व्हॉट्स युअर अकाउंट नंबर? तो म्हणतो माय अकाउंट नंबर इज 37. मग हा विचारतो, हाऊ मेनी रुपीज डिपॉझिट टुडे? तो म्हणतो आय वॉन्ट टू डिपॉझिट 5 रुपीज टुडे. नाऊ टेल मी युअर टोटल अमाऊंट इन युअर अकाउंट. आता सांग बरं तुझी किती झाले एकूण. गणितही तिथंच होते आणि तो घरूनच तयारी करून येतो. मी 100 मध्ये 4 टाकल्यावर 104 होती. तो इंग्रजी सांगतो 104 रुपीज इन माय अकाउंट. इतकं सुंदर संभाषण करून आम्ही इंग्रजी शिकवला बरोबर. इंग्रजी काय आहे? इझी लँग्वेज आहे. जगातली सर्वात सोपी भाषा इंग्रजी आहे. पण दुर्दैवानं आम्हाला का कठीण वाटते? कारण आम्ही विषय म्हणून शिकतो, भाषा म्हणून शिका ना. अरे तुम्ही मराठी का आली? तुम्हाला मराठी तुमच्या कानावर पडली, जन्माला आले तेव्हापासून आई बाबा पाणी मामा काका इकडे तिकडे कानावर पडलं, तुम्ही बोलायला लागले. इंग्रजी तुमच्या कानावर पडली, तुम्ही बोलायला लागाल. मी तुम्हाला चॅलेंज सांगतो, कॉन्व्हेंटमध्ये पोरं गेले म्हणजे इंग्रजी बोलतात हे चुकीचं म्हणणं आहे. कॉन्व्हेंटमधले फक्त 4% इंग्रजी बोलतात, तेही कोणते ज्यांच्या घरात इंग्रजी बोलले जाते. गुरुजी नाही शिकवू शकत इंग्रजी बोलायला, ती भाषा आहे.
भाषेचा वापर म्हणून करा. मी बसला आयसिक, मी जातो ऐको, मी येतोय ऐकन, बोला ना, प्रयत्न करा ना. आई माहित आहे, कमाई माहित आहे, वापरत नाही, काही घेणं देणं नाही. असं वाटतं तुम्हाला आम्ही जर जास्त बोललो तर भलती भानगड येईल. एका पोरीची भानगड आली होती आमच्या शाळेत. मी त्यांना शिकवलं कोणाला बोलायचं तर कम इन, आतमध्ये या, गो आउट, बाहेर जा. आता घरी गेली ते तिथं प्रयोग करायला सांगितलं, घरी वापरायचे शब्द. ती चौथीतली पोरगी, आजोबा बाहेर होते, मायनं म्हटलं बोलव आपल्या आजीला जेवायला. हे गेली, कमी ना आजोबा. काय म्हणाली? कमी ना आजोबा. आजोबा भडकले. नालायक म्हणते, कमी म्हणतेस म्हणते, आजीला शरम नाही. कोण सांगलं? आमच्या गुरुजीला सांगलं. तो आला शाळेत का असा शिकवताची का म्हणते? हे मला आजोबा कमी म्हणते. म्हणलं ही परिस्थिती झाली आहे. कम म्हणजे या, ईद म्हणजे यात असं म्हणायचं होतं, कमी ना आजोबा. म्हणून मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो, आयुष्य क्षणभंगूर आहे. आपल्याला मिळाला आपण नशीबवान आहोत. नाही बाकीचे किडे माकोडे, कुत्रे डुकरं झाले, आपण माणसं झालं. माणसाचं जीवन सुंदर जगायचं असेल आणि कष्टप्राय नसेल करायचं आपलं आयुष्य, खूप शिका. ज्ञानाशिवाय काही नाही. ज्ञान अशी वस्तू आहे, तीच तुम्हाला जगवेल, तीच तुम्हाला टिकवेल. आणि मुलींना सांगतो, काय ठेवलं आयुष्यात? साधं ग्रॅज्युएट होता, वय होते, मुलगा येते, लग्न होते, तो दारुड्या निघते, वर्ष जिंदगीभर झोडपत राहतं. काय अर्थ आहे? पायावर उभे व्हा, रांगा लागतील तुमच्या समोर. मी तर तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही शिकले ना, चांगले पायावर उभे झाले ना, मुलगी पाहिले मुलगा नाही येणार, मुलगी जाईल मुलगा पाहिला, आणि तो चहा घेऊन येईल पोरगा. हा, आणि पोरगी विचारेल का नाव आहे तुझा सांग. हे दिवस येणार. पक्क्याच सांगतो तुम्हाला, 100% लिहून टाका. कारण आज यांच्याकडे दुर्लक्ष होत चाललंय. पोरगा झाला म्हणून त्याला ऊस गोड झाला म्हणून मुळात सकट खाण्याची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून माझ्या मित्रांनो लक्षात घ्या, एकच किमती आहे, तुमचा सन्मानच यांच्या हातात आहे. आणि पोरांनाही सांगतो, तुम्हाला काही आपल्या आई वडिलांना श्रावण बाळासारखा 2 टोपल्यांमध्ये भिजवत बसवून चारोधाम फिरवायचं नाहीये. त्यांची फक्त स्वप्न पुरायची करायची आहे. अरे बघा, कधी कधी एखाद्या गॅदरिंग मध्ये एखादा डान्स करता, साधा नोटबुक जरी बक्षीस म्हणून घ्यायला जाता, सर्वात जास्त अश्रू येतात आईच्या आणि बापाच्या डोळ्यात, चला माझ्या पोरीला एक नोटबुक तरी मिळाला. मग एका गॅदरिंगच्या एका बक्षिसानं जर डोळ्यात आनंद अश्रू येत असतील, तर जीवनामध्ये तुम्ही जर एखादा अचिव्हमेंट प्राप्त कराल, किती रडतील ते लोक, आनंदाने रडतील, उड्या मारतील. बघा माझा पोरगा किती मोठा झाला. म्हणजे गोष्ट सांगतो एका कलेक्टरची, IPS ऑफिसरची, आणि मग माझं भाषण संपवतो. चालेल? बराच वेळ घेतला, तुम्हाला त्रास तर नाही आला ना? हा, हो मोहन भाऊ, पण मी परवानगी आहे ना, माझं असाच राहते, मी सुरू झालं तर पेलतच नाही. मग असं आहे. तर एक कलेक्टर होऊन गेले नंदुरबार जिल्हा. मगाशी विचारलं, बस 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 घेऊ 10-15 मिनिटं. बघा मला 15 मिनिटं एक्स्ट्रा मिळाले, असेच भेटतात मला. जागतिक मराठी महासंमेलनामध्ये अलिबागला माझा सत्कार झाला, त्याच्यानंतर माझा सत्कार विरारला झाला. जागतिक मराठी महासंमेलनात सत्कार होणारा एकमेव असा मी प्रायमरी गुरुजी आहे भारतातला. 2 वेळा सत्कार केलं माझं त्यांचं. कोण कोण माझ्यासोबत सत्कार मूर्ती म्हणून? नागराज मंजुळे सैराटवाला, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातून सचिन तेंडुलकर, हे सर्व होते. त्याच्यात मी एक गुरुजी मागं बसलो. आणि त्यावेळेस मला भाषणासाठी 10 मिनिटं तुम्ही तुमच्या बक्षिसाबद्दल बोला. मी सहज 10 मिनिटं बोललो. माझी झाडीपट्टीच्या भाषेत सुरू केलं अलिबागमध्ये. ते इतक्या प्रभावित झाले, चुलीत गेले, बाकीचे भाषण कॅन्सल म्हणते, यांनाच वेळ द्या. 10 मिनिटाच्या जागी मला जवळपास 60 मिनिटं बोलायला, 1 तास मिळाला तिथं बोलायला. असं बोललो की तिथली एक शाळा प्रभावित झाली. एक PNP ग्रुप आहे, भाई जयंत पाटील म्हणून एक आमदार होते, आता यावेळेस ते निवडणुकीत पडले, भाऊला माहीत असतील, शेकापचे. ते जयंत पाटील वेगळे राष्ट्रवादीवाले, शेकापचे आमदार आहेत. त्यांची एक शाळा आहे PNP ग्रुप, फार मोठी 80-90 शाळा आहेत. म्हणजे KG पासून PG पर्यंत, इंटरनॅशनल बोर्ड पर्यंत. त्यांच्या मेन मॅनेजमेंट सांभाळते त्यांची सून चंद्रलेखा पाटील. त्यांनी कार पाठवली आमच्या हॉटेलमध्ये, त्या सरांना घेऊन ये. आम्हाला घेऊन गेल्यावर त्यांनी सरळ ऑपॉर्च्युनिटी दिली. सर म्हणे, मी माझ्या पालकांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या पोरांना काउन्सिलिंग करण्यासाठी फॉरेनचे लोक आणतो म्हणे, 1-2 लाख रुपये देतो, काही प्रकाश पडत नाही म्हणे, तुम्ही आमची काउन्सिलर बना म्हणे. काउन्सिलर का? त्यांनी मला नोकरीची अपॉइंटमेंट दिली. तुम्ही जॉब करा म्हणे, इथं किती पगार भेटते? 1 लाख. मी तुम्हाला 2 लाख पर मंथ देतो, 1 बंगला देतो, गाडी देतो, फक्त माझ्या 80 शाळा सांभाळायच्या आणि अपॉइंटमेंट अथॉरिटी देतो, एखाद्याला काढायचं आहे ते अथॉरिटी देतो. त्यांनी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली. मी त्यांना हात जोडलं आफ्टर रिटायरमेंट. कारण माझा आनंद, माझी मजा ह्या गोरगरीब पोरांच्याच आयुष्य बनवण्यात आहे. पुतळा नाही बांधला जाणार माझा, पण मी हृदयात राहीन या गरिबांच्या. एखादाही पोराचं आयुष्य बनवलं, अरे एखाद्या पिढीच्या एखाद्या पोराचाही साधा चपराशी जरी बनला ना, त्याच्या घरचा दुसरा रोजगारांवर जाणार नाही. येणाऱ्या पिढ्यामध्ये प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पदावर जाईल. एक पिढी बदलवणं म्हणजे येणाऱ्या पिढ्या बदलवणं. म्हणून मी सांगतो मित्रांनो, आई वडिलांना आम्हाला चारधाम फिरवायचं नाही, त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आज ते तुम्ही त्यांच्या नावानं, तुमच्या नावानं ओळखले जातात, बरोबर ना? कोणाचा पोरगा म्हणून ती ओळखले जातात. असे दिवस आणा, हिचा बाप कोण, याचं वडील कोण, याची आई कोण, असं ओळखलं पाहिजे. तर सांगतो मला, राजेंद्र भारुड त्यांचं नाव, त्यांचे एक पुस्तक आहे, राजेंद्र भारुडांची पुस्तक बोलवा ऑनलाईन 250 रुपयाची येते, माझ्या सर्व पोरांजवळ आहे. काय त्या पुस्तकीत? कुठं सन्मान आला?
नंदुरबार जिल्ह्याचे IPS कलेक्टर म्हणून त्याला पहिला भारताचा IPS ऑफिसर आहे जो आदिवासी म्हणून बनला. त्याचा जन्म झाला कुठं झाला? जंगलामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, जिथं जायलाच रस्ता नाही, लाईट नाही, इलेक्ट्रिक नाही, झोपड्यांमध्ये लोक, आदिवासी लोकांमध्ये त्याचा जन्म झाला. आईच्या पोटात असताना वडील मरण पावले. लोकांनी म्हटलं अरे कशाला ठेवते याला पोटात, तू काय करशील, याचा स्वतःला पालू शकत जंगलामध्ये, या पोटाचं म्हणजे पोटातच गर्भपात करून टाक, मारून टाक. पण आई मात्र मला म्हणावं लागेल तिच्या जिजाई पाहिली मी. तिनं म्हटलं नाही काही झालं चालेल, मी माझ्या पोराला जन्म घालेन, बाप नसला म्हणून काय झालं जगवू शकतो. तिला जन्म घातलं, तो जन्माला आला, खायला पैसे नाही, काय करावं, रोजी मजुरी नाही, जंगलात कोणतेच कामं नाही. तिने एकच काम स्वीकारलं, कोणता? जंगलातले मोह गोळा करायचे आणि मोहाची दारू बनवायची आणि ते विकायची. बघा मोहाची दारू बनवून त्या बाईनं आपल्या झोपडीमध्ये विकून पोराला शिकवलं दिव्याच्या प्रकाशात. आणि तो पोरगा IAS ऑफिसर होतो, आदिवासी, पहिला आदिवासी IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, कलेक्टर, SP, CO बनायचं असेल IAS बनून टाका. आता आपल्या भंडारा जिल्ह्याचा SP आहे नरूल हसन साहेब, बोलवा त्यांना कधीतरी एखाद्या. मी त्यांना बोलेन, चांगले मित्र आहे, सांगेन बोलवा एखाद्या वेळेस. बघा त्याच्याकडून शिका, कुठून गरिबीतून वर आलेला पोरगा आहे हा, यंग पोरगा आहे, पूर्ण गुन्हेगारी सफा करून टाकली. नरूल हसन पहा त्याच्याकडे एकदा पाहून. तो जर आपल्या गावी जात असेल लाल दिव्याची गाडी घेऊन, करत कमांडोची एक गाडी घेऊन, काय वाटत असेल त्यांच्या आई वडिलांना? तुम्ही एखादा मरण्याला या ना अशी लाल दिव्याची गाडी घेऊन, बघा पूर्ण गाव कसं डोळे फाडून पाहिजे ते दिवस बघा. हे महत्वाचं आहे. तर तो त्या दारू पिऊन विकून शिकवणारी आई आपल्या पोराला कलेक्टर बनवते. आम्हाला मोफत अन्न भेटते, आम्हाला मोफत पोशाख भेटते, आम्हाला पुस्तकं भेटतात, आम्हाला शाळा भेटते, आम्हाला आमच्या सर्व गरजा पूर्ण होतात. ताप आलं तर डॉक्टरकडे आमचे आई वडील आम्हाला नेतात, स्वतः मात्र एक गोळी खाऊन झोपून जातात. फाटले कपडे आम्हाला टाकू देत नाही, आपण धिगड लावलेले कपडे घालतात. ताट गंजातलं अन्न संपत असेल तर आपलं कमी पोट भरून खाऊन टाकतात, तुम्हाला पोटभर जेवायला देतात. माझं पोरगं जेवलं पाहिजे, माझं पोरगी जेवलं. एवढं प्रेम देवासारखं करतात आई वडीलच करतात. मग त्या आई वडिलांना रडवायचं, त्या आई वडिलांना दुखायचं, त्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण नाही करायचे. वाटत नाही तुम्हाला? थोडंसं विचार करा. काहीच नाहीये शिकण्यासाठी. श्रीमंती गरिबी आडवी येत नाही, मनात ठरवा. बाबासाहेबांनी म्हटलं होतं तुमच्याकडे 2 रुपये असतील, 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाची पुस्तक घ्या. आम्ही जत्रेमध्ये जातो, चायनीज खातो, गुपचूप खातो, अमुक खातो, जलेब्या खातो, भजे खातो, तब्येत बिघडवतो. आणि तो बिचारा पुस्तकं विकणारा, चार्ट विकणारा मात्र त्याच्या दुकानात गर्दी दिसत नाही. होते केवढ्याचा? 10 रुपयाची पुस्तक, 10 रुपयाचा चार्ट नाही. मित्रांनो आपल्या घरी आहे ना, मुलांना बोलणं माझं जर आवडलं असेल तर आयुष्य बनवलं. हेच चान्स काही ठेवलं नाही आयुष्यात. आणि मुलींना आपल्या पायावर उभे होतं. असं काहीही करू नका जीवनात. आजकाल मी विचारलं, मागचे SP होते, त्या SP साहेबांसोबत बऱ्याचशा कार्यक्रमात जाऊ, त्यांनी सांगितलं सर एका कामाला तुम्हाला काम करायचं आहे. या तरुण पोरांना थोडं समजावून सांगायचं, मुला मुलींना वयाच्या 17, 18, 16 वर्षामध्ये पडून लग्न वगैरेचं प्रमाण सर्वात जास्त क्राईम रेट आहे ना, याच केसेस आहे. काय ठेवलं त्या आयुष्यात? एका बाजूला मायबापाची तर मान खपतेच खपते, नाक खपतेच खपते, पण तुमचं आयुष्य काय होते? बर्बाद होते. म्हणून पहिले आपल्या पायावर उभे व्हा आणि मग करा. अगं तुम्ही कोणताही मॅरेज करा, लव्ह मॅरेज करा, अमुक करा, इंटरकास्ट करा, पण आपल्या पायावर उभे व्हा. मी येईन तुमच्या लग्नाला लव्ह मॅरेज करायला, मी करून देईन, पण पहिले पायावर उभे. हे असे प्रकार करू नका. तुम्हाला हात जोडतो. बरंच काही बोलायचं होतं, पण पावसाची वेळ दिसते, भावाने बोलायचं आहे म्हणून मी आटोपता घेतो. फक्त एक शेर आहे, मोठा सुंदर शेर आहे की मंजिले तो मिल ही जाएंगी, भटक कर ही सही. मंजिले टार्गेट भेटतील, कुठेही जाऊ, इकडं तिकडं पंक्तीसारखं फडफडत राहू. मंजिले तो मिल ही जाएंगी, भटक कर ही सही. घूम रहा तो होते जो घर से निकलते ही नहीं, तो घर से निकलो, आगे बढ़ो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू.